शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला हे तर खरं, पण हे शक्य कोणामुळे झालं? ऑफकोर्स यामध्ये देशातले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचा सहभाग होताच. शिवाय बऱ्याच पॉलिटिकल पार्ट्यांनी सुद्धा या आंदोलनाला सपोर्ट केलं होतं आणि आज हे आंदोलन यशस्वी झालं. पण बऱ्याच न्यूज चॅनल्सवर तुम्ही या विद्यार्थ्यांविरोधात फेक नॅरेटिव्ह्स बघितले किंवा ऐकले असतील. आणि हे तेच न्यूज चॅनल्स आहेत ज्यांनी असं दाखवलं होतं की 2000च्या नोटांमध्ये चिप्स असतात आणि त्यामुळे नोटा ट्रॅक केल्या जाऊ शकतात. आणि कदाचित असे फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या मीडियामुळेच आज भारताचा क्रमांक मीडिया कॅटेगरीमध्ये 180 पैकी 157 आहे. मीडियाला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जातं. पण आजकालच्या मीडियाची परिस्थिती बघता या मीडियाचा अजेंडा काहीतरी वेगळाच दिसतोय. मला असं वाटतं या आंदोलनामध्ये जे काम मीडियाने किंवा न्यूज चॅनलने करायला पाहिजे होतं ते बऱ्याचशा इंडिव्हिज्युअल लोकांनी केलंय आणि खऱ्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवल्यात. त्यातलीच काही नावं म्हणजे सार्थक गोस्वामी, अनफिल्टर संदेश, हर्ष यादव आणि अशा बऱ्याचशा लोकांनी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष जाऊन खऱ्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवल्या. आणि असे बरेचसे लोक होते. त्यामधले तुम्हाला अजून कोण कोण माहिती आहेत? कमेंट करून नक्की सांगा.